महिलेचा खून करून मृतदेह बॅगेत भरून नदी किनारी फेकणारा आरोपी 24 तासात जेरबंद। आडगाव व उपनगर गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कारवाई। कर्नाटकातून आरोपीला अटक। महिलेचा खून करून तिचा मृतदेह बॅगेत भरून नदी किनारी टाकून फरार झालेल्या आरोपीला अवघ्या 24 तासाच्या आत कर्नाटक राज्यातून अटक करण्यात आल्याची धडाकेबाज कामगिरी आडगाव व उपनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने संयुक्तपणे केली आहे। आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 236/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 103(1) व 238 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 मोनिका राऊत तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी आवश्यक मार्गदर्शन केलं होतं। प्राथमिक तपासादरम्यान नदीकिनारी आढळलेल्या अज्ञात महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू असतानाच उपनगर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार मिलिंद बागुल यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मृत महिला ही सुनीता विश्वकर्मा असल्याचे समोर आले। तसेच अनैतिक प्रेम संबंधातून तिचा प्रियकर गोपीनाथ रवींद्र गोसावी वय 33 राहणार राहुल नगर उपनगर नाशिक याने तिची हत्या करून फरार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली। या माहितीच्या आधारे उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट आणि पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे यांनी आडगाव पोलीस ठाण्याशी समन्वय साधून संयुक्त पथक तयार केले। आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तात्काळ रवाना करण्यात आले। पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि मानवी कौशल्याचा वापर करून आरोपीचा कल्याण, रत्नागिरी, गोवा आणि कर्नाटक असा तब्बल 24 तास पाठलाग केला। अखेर मंगरुळू कर्नाटक येथून नॉर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपी गोपीनाथ गोसावी याला ताब्यात घेण्यात आलं। चौकशी दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला कर्नाटक येथील न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांड घेण्यात आला आहे आणि पुढील कारवाईसाठी आडगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं। ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट, पोलीस निरीक्षक दिलीप राठोड, पोलीस निरीक्षक शिवाजी आहिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमुख, प्रभाकर सोनवणे तसेच दोन्ही पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बजावली। सत्यवार्ता मराठी न्यूज नाशिक।